Yes. या. Yes. गुड इव्हनिंग. Good evening. बस. नाव न सांगा, तुमची ओळख करून द्या बरं. सर मी सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील पळशी या गावातून आलो आहे. माझं प्राथमिक शिक्षण श्री हनुमान विद्यालय पळशी येथे झालेलं आहे आणि माझं डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कराड इथून आणि माझं इंजिनिअरिंग बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी इथून पुणे येथून झालेलं आहे. बर. सावित्रीबाई फुलेंचं तुमच्या आयुष्यामध्ये काय योगदान आहे बरं? सावित्रीबाई फुले यांच्यामुळे त्यांनी मुलींसाठी शिक्षणात साठी खूप चांगलं काम केलेलं आहे. त्यांच्यामुळं माझी आई शिकली आणि त्याच्यामुळं तिने आम्हाला पण पुढे शिकवलं. बर. तुम्ही सायबर क्राईम ऐकलं असेल बघा, काय असतो सायबर क्राईम? सायबर क्राईम सर इंटरनेटच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना फसवणूक किंवा त्यांचा डेटा चोरणे वगैरे असे गुन्हे वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे केले जातात. त्याला सायबर क्राईम. बर. फिशिंग काय असतं बरं? फिशिंग सर SMS वगैरे पाठवून मोबाईलवरती तुमचा डेटा चोरला जातो किंवा तुमचं अकाउंटमधून पैसे वगैरे ऑनलाईन. महिला पोलिसांसमोर काय काय आव्हानं आहे सांगता येतील का बरं आजच्या डेटमध्ये? महिला पोलिसांसमोर सध्या कामाचा एक जास्त ताण आणि त्यासाठी कामाचे तास त्यांचे सरकारनं कमी करायचे घेतलेलं आहे धोरण. त्यानंतर कामाचे तास पुरुषांसाठी पण आहे ना, एक फक्त आणि फक्त महिला पोलिसांसाठी स्पेसिफिक काय गोष्टी आहेत बरं? बर. तुम्हाला PSI काय बनायचं आहे बरं? सर असं काही स्पेसिफिक रिझन नाही, तर माझी आवड होती की मला फौजदार व्हायचं आहे किंवा गावाकडे पण असं वातावरण आहे आमच्या की म्हणजे मी सध्या आमच्या गावात प्रत्येक घरात एक अधिकारी वगैरे असतं आहे. आमच्या गावाचं अधिकाऱ्यांचं गाव असंच म्हणतात. तर मग त्यामुळं एक इन्स्पिरेशन भेटतं. तुमचं गाव अधिकाऱ्यांचं गाव आहे, कुठून इन्स्पिरेशन मिळालं बरं की अख्खं गाव जे आहे की किमान घरात अधिकारी आहे? त्याचं मेन इन्स्पिरेशन म्हणजे आमच्याकडे दुसरा कोणता हे नाही आहे सोर्स, म्हणजे दुष्काळ वगैरे असल्यामुळे शेती वगैरे करू शकत नाही. मग जॉब करणे हा एकमेव पर्याय आहे. मग त्यामुळं जे तुमच्याकडे आहे का शेती? आहे ना. काय आहे शेतीमध्ये? शेतीमध्ये सर आता सध्या कांदा आणि ऊस घ्यायला लागता. कांद्याला आता सध्या महाराष्ट्रामध्ये भाव नाही आहे बघा, बरोबर? सर आणि बाहेर विदेशात आहे. कांद्याचा भाव कमी होण्याचे काय कारण आहेत बरं? कांद्याचा भाव सर आता सध्या कांद्याची आवक जास्त झालेली आहे, उत्पादन जास्त झाले आणि मागणी कमी आहे. त्याच्यामुळे सर कांद्याचा भाव आणि प्रदेशातही आता कांद्याचं तिकडं म्हणजे निर्यात कमी झालेली आहे. का निर्यात कमी झाली बरं? त्यांचं स्वतःचं सर तिकडे त्यांनी म्हणजे स्वतः कांदा उत्पादन चालू केले काही देशांनी, त्यामुळं तिकडं. बरं. GCCचा फुल फॉर्म सांगा बरं? गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट. ओके. आणि MSCITचा फुल फॉर्म? महाराष्ट्र स्टेट सॉरी सर. बरं. IPCचं कलम 153A काय बरं? बरं. सेक्सटॉर्शन नावाचा शब्द ऐकलाय का तुम्ही? हो सर. काय बरं सेक्सटॉर्शन? सर ऑनलाईन वगैरे व्हिडिओ कॉल वगैरे करून त्याच्यातून तुमचं म्हणजे असं की कुठून सुरुवात झाली याला? बर. तुम्ही साताऱ्यावरून आलेले आहात. तुमच्या गावातून कोणती नदी वाहते? पाणी असतं का तिला? असतं ना पावसाळ्यात. म्हणजे वर्षातून किती दिवस असतं पाणी? वर्षातून चार महिने असते. 4 महिने पाणी असतं. बर. गोंदवले माहित असेल तुम्हाला? हो. गोंदवले ते दहिवडी किती अंतर आहे बरं? एक 10 किलोमीटर. 10 किलोमीटर. बर. माण तालुक्यामध्ये एक आंतरराष्ट्रीय ॲथलीट आहेत, कोण आहेत बरं त्या? ललिता बागुल. कोणता खेळ आहे त्यांचा? रनिंग. रनिंग. कुठलं स्पेसिफिक? सॉरी. बर. कोणतं गाव आहे त्यांचं? सर मोही गाव. बर. पहा आता तुमच्या सातारा जिल्ह्यामध्येच माण तालुक्याच्या आसपास जे काही गाव आहेत स्पेसिफिक, लोदवडे, निढळ, तिथं जे जलसंधारणाची कामं झाली आहेत तशी गावं मग आजूबाजूच्या गावांमध्ये का नाही होत सगळ्याच ठिकाणी?
तसं तिथल्या म्हणजे ग्रामपंचायतीनं वगैरे ठराव मंजूर करून जर ते कामं करायला घेतली तर होऊ शकतं. मग पळशीगावची लोकसंख्या किती आहे बरं? 7,151. 7,000. मग पळशीमध्ये जर असं आपण लोकसभागातून काम उभं केलं तर होऊ शकतं? दुष्काळ निवारणासाठी काही प्रयत्न? केलं ना मॅडम. गावात तसं झालेलं आहे. म्हणजे पाटबंधारा वगैरे किंवा ते पावसाळी खड्डे शोष खड्डे घेऊन त्यात पाणी अडवण्याचं काम वगैरे. बरं. तुम्ही कराडला होतात कॉलेजमध्ये. हो. तुम्हाला प्रीती संगम माहीत असेल? हो. प्रीती संगम काय आहे? तिथं माननीय यशवंतराव चव्हाणांची संस्था. बरं. कुठल्या नद्यांचा संगम होतो तिथे? कृष्णा आणि पण. तुम्ही कधी भेट दिली आहे त्याला? दिली आहे. आणि यशवंतराव चव्हाणांचं आत्मचरित्र वाचलं असेल तुम्ही. कुठलं आहे ते? नाव आठवत नाहीये. बरं. तुम्ही आता सध्या पुण्यात आहात, कोंढवा परिसरात, तिथं नमूद आहे तुमचं. मग तुम्हाला काय कोंढवा परिसर आणि दहिवडी माण तिकडं आणि इकडे तुम्हाला काय फरक जाणवू लागला? सर्वात मोठा फरक म्हणजे मॅडम इकडेचं शहरीकरण, इकडच्या सुविधा आणि गावाकडचा म्हणजे दुष्काळी भाग असल्यामुळे तिकडे काही एवढ्या सुविधा नाही. मग इकडं सगळ्या शैक्षणिक सुविधा किंवा बाकीच्या सुविधा आहेत त्या अवेलेबल आहेत. बरं. पोलीस स्टेशनला तुम्ही कधी भेट दिली का आतापर्यंत? पोलिसांनी भेट दिली. हां. कधी? माझे मित्र आहेत इथे, तर त्यांना भेटण्यासाठी अधूनमधून मी जात असतो. बरं. तुमच्या गावाचे पळशी आहे तिथून जवळचं पोलीस स्टेशन कोणतं आहे? मसोड पोलीस स्टेशन. मसोड पोलीस स्टेशन. बरं. तिथे कधी भेट दिली तुम्ही? नाही मॅम, तिथं नाही दिली. बरं. तुम्हाला 12वीला 92% मार्क्स होते, तरी पण तुम्ही डिप्लोमाकडे जायचा निर्णय का घेतला? रेग्युलर 11वी 12वीकडे का नाही वळालात? नाही मॅम, माझे घरातले सगळे भाऊ बहीण वगैरे ते इंजिनिअरिंगच करत होते, डिप्लोमा करत. मग त्यांनी मला सांगितलं की डिप्लोमा करून इंजिनिअरिंग केलं तर जरा जास्त सोपं पडेल, बेसिक वगैरे डिप्लोमामध्ये क्लिअर होईल आणि इंजिनिअरिंगला त्याचा फायदा होईल. बरं. मग तुम्ही डिप्लोमा केला कम्प्लीट, नंतर BE पण केलं. 17 मध्ये तुमचं कम्प्लीट झालं 2017. त्यानंतर मग तुम्ही जॉब ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला काही मिळाली असेल ना? काही होतं का कॅम्पस सिलेक्शन वगैरे? नाही मॅम, मी ट्राय केला पण सिलेक्शन नव्हतं झालं. मग तुमचं तर हे एवढं तर नॉलेज आहे, डिप्लोमाचे 3 वर्ष, BEचे 4 वर्ष, हे टेक्निकल नॉलेज तुमचं जे मेकॅनिकल फील्डमधलं आहे त्याचा तुम्हाला पोलीस डिपार्टमेंटमध्ये काय फायदा होईल? मॅम, तसं डायरेक्ट फायदा असा काही नाही. तर मला तिथे प्रोजेक्ट वगैरे असतात, तर तिथे टीम लीडर म्हणून मी काम केलेलं आहे प्रोजेक्टमध्ये, आणि तिकडे आम्हाला प्रोजेक्टमध्ये चांगले रिमार्क्स भेटले. त्यामुळे मला असं वाटतं की मी एक टीम लीडर म्हणून चांगलं काम करू शकतो पोलीस प्रशासनात, माझ्या टीमला लीड करणे वगैरे हे. बरं. सध्या पोलीस खात्यामध्ये काम करत असताना कोणत्या कोणत्या कायद्यांवर चालतं बरं पोलीस डिपार्टमेंटचं कामकाज? मॅम, इंडियन पिनल कोड 1861, क्रिमिनल प्रोसिजर कोड, इंडियन एव्हिडन्स ॲक्ट आणि महाराष्ट्र पोलीस ॲक्ट. बरं. याच्यामध्ये काल सुसंगत काही बदल केले पाहिजे असं वाटतं का? इतके जुने जे कायदे आहेत आणि आता जी बदलती परिस्थिती आहे त्यानुसार जर काही बदल सुचवायचे असतील तर तुम्ही 2 बदल काय सुचवाल? काही सुधारणा करायला हवी असं मुळात तुम्हाला वाटतं का? सुधारणा तर काळानुसार सगळं बदलत जातं ना, मग त्यानुसार सुधारणाही झालीच पाहिजे. त्या गुन्ह्यांचे प्रकार बदलत आहेत आजकाल, मग त्यानुसार त्या शिक्षा पण तशी सुधारली पाहिजे. त्याची अटक पद्धती वगैरे काय असेल तर तेही सुधारली पाहिजे. तुमची हॉबी काय बरं? सर, माझी हॉबी स्विमिंग आणि क्रिकेट, वॉचिंग क्रिकेट आणि प्लेइंग. बरं. बॅट्समनसाठी कुठला शब्द वापरला जातो होता? प्लेयर. सर, प्लेयर. बॅट्समन करता बॅटर असा शब्द का वापरतात? बॅटर इक्वॅलिटीसाठी सर, मेन आणि वुमेन. तुमचीच निवड का करायची बरं या पदाकरता? सर, मला वाटतं माझे जे स्ट्रेंथ आहेत, माझे जे गुण आहेत ते या पदासाठी फायदेशीर ठरतील. माझ्याकडे पॉलाइटनेस आहे, ओबिडियन्स आहे, मी लॉयल आहे सर, आणि इंटिग्रेटेड टुवर्ड्स सर्व्हिस आणि करेज आहे सर माझ्यात, आणि एवढे गुण आहेत असं मला वाटतं. याचा फायदा होऊ शकतो पोलीस डिपार्टमेंटमध्ये. ओके. येऊ शकता तुम्ही. बेस्ट लक. थँक्यू मॅम.